जय महाराष्ट्र मित्रांनो, TCS कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. खासियत त्याची अशी आहे, एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, म्हणजे सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट्स झालंय किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, म्हणजे कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम पण नाही आहे. मग सिलेक्शन कसं होणार आहे, तर डायरेक्ट तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे 3 जानेवारीला. त्यामुळे चांगलं अपडेट आहे. ज्यांना ज्यांना TCS मध्ये जॉब पाहिजे, फक्त फ्रेशर्स तुम्ही आहात किंवा 6 महिन्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय. म्हणजे फ्रेशरसाठी संधी आहे, त्यातल्या ज्यांना एक्झाम द्यायची नाही आहे, फी भरायची नाही आहे, त्यांच्यासाठी चांगलं अपडेट आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांना TCS मध्ये जॉब पाहिजे आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. संपूर्ण माहिती सांगतो, अप्लाय कसं करायचं, इंटरव्ह्यू कसं होणार आहे, इंटरव्ह्यूची तारीख काय, वेळ काय, कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, असेच नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्या कंपनीच्या जॉब अपडेटबद्दल माहिती पाहिजे आहे किंवा तुमचं शिक्षण काय झालंय त्या रिलेटेड वॅकन्सी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर TCSचं ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल, जसं की तुम्ही इथे वाचू शकतात. TCS करिअर इंडिया, यस, इंडियाच्या TCS करिअर पेजवर घेऊन आलेलो आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, जॉईन अस ड्रीम बिग. ओके, तर इथे भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. प्लस त्यांनी एक अलर्ट सुद्धा दिलंय, फेक जॉब अलर्टचा. आणि जेवढे पण आपण अपडेट आणतोय ते रिसर्च करून आणतोय, इन्फॉर्मेशन एज्युकेशनल पर्पज आणतोय. त्यामुळे जे पण तुम्ही अप्लाय करताय ते एकदा चेक करून घेत जा, आणि आपणही ती खबरदारी घेतोच. जसं की बघा, यांच्या इथे सगळे अपडेट आहे. एंट्री लेवल जॉब पाहिजे आहे, इंटर्नशिप पाहिजे आहे, त्याच्याबद्दल आहे. लॅटरल हायरिंग बद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही यावर एक्सप्लोरवर क्लिक केल्यानंतर इंटर्नशिप वगैरेची माहिती मिळेल. तुम्हाला जर याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, यावर पण मी व्हिडिओ बनवेल. पण आता सध्या ज्याबद्दल माहिती सांगतोय ते ऍक्टिव्हली हायरिंग चालू आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यू सुरू असणार आहे. जसं कम्युनिटी काय आहे, हेल्थ अँड वेलबिंग काय आहे, यांचं वर्क स्पेस काय आहे, सर्व माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकताय. आता कुठली वॅकन्सी आली ते तुम्ही इथे बघू शकताय. TCS करिअरने नुकतीच एक PDF जाहीर केली आणि त्यामध्ये सांगितलंय, टेक अ स्टेप टुवर्ड्स अ सक्सेस बाय जॉईनिंग अवर वॉक इन ड्राईव्ह ॲट TCS पुणे. यस, अनेकांच्या कमेंट्स होत्या, आम्हाला पुण्यामध्ये वॅकन्सी बघा. कारण की भरपूर सारे जण काय झालेले आहे, पुण्यामध्ये शिक्षणासाठी गेलेले आहे, करिअरसाठी गेलेले आहे, पण जॉब शोधताय, जॉब मिळत नाही आहे. तर इथे एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. TCS पुणेमध्ये तुम्ही फ्रेशर्स आहात, म्हणजे 0 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा 6 महिन्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. आता कुठे असणार आहे इंटरव्ह्यू, तर ते समजून घ्या. इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे 3 जानेवारीला सकाळी 8:30 ते 11 दरम्यान तुम्हाला एंट्री असणार आहे. 11:30 नंतर जर का तुम्ही गेले तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. इंटरव्ह्यू मे बी 5-6 वाजेपर्यंत चालू शकतोय, पण एंट्री तुम्हाला 11 वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे बोलत असतो, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला या गोष्टी समजतात. ओके, मग 3 जानेवारीला 8:30 ते 11 दरम्यान तुम्हाला तिथे जायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ओके, आता इंटरव्ह्यू जाताना कुठल्या कुठल्या गोष्टी द्यायच्या ते सांगतोच आहे, पण ॲड्रेस समजून घ्या. सह्याद्री पार्क, TCS हिंजेवाडी, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज 3 पुणे. यस, हिंजेवाडीमध्ये हे तुमचं जे TCSचं ऑफिस आहे, तिथे तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे डायरेक्ट. त्यामुळे तुम्हाला कॅम्पस वगैरे सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, पुणे महाराष्ट्र हे वर्क लोकेशन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकतोय, कोण कोण पात्र आहे, तर तुम्ही ते बघून घ्या. फुल टाईम ग्रॅज्युएट तुम्ही आहात, डिस्टन्स लर्निंग वगैरे केलं आहे तर चालणार नाही, फुल टाईम ग्रॅज्युएट लागणार आहे. अनेकांच्या कमेंट्स येतील तर आधीच मी सांगून देतो. ओके, त्याच्यानंतर तुमचं BCom झालं आहे, BA झालेलं आहे, BBA झालेलं आहे, BBM झालेलं आहे, BMS झालेलं आहे, BAF झालेलं आहे, BBI झालेलं आहे आणि BSc झालेलं आहे. तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय, कारण की ही नॉन IT ची पोस्ट आहे. त्यामुळे तुमचं जर IT झालंय तर IT साठी वेगळ्या वॅकन्सी येत असतात, त्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे. पण ही नॉन IT साठी आहे खास करून. त्यामुळे यापैकी तुमचं शिक्षण झालं आहे किंवा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कोणाचं झालं आहे जो जॉब शोधतोय, तर नक्की हा व्हिडिओ त्याची हेल्प करू शकतोय, कारण की त्याला ही माहिती मिळेल. अप्लाय करणं न करणं, इंटरव्ह्यू देऊन सिलेक्शन होणं, हे सगळं तुमच्या स्किल्सवर डिपेंड करतं, पण माहिती तुम्हाला हक्काची मिळू शकते. त्यामुळे नक्की त्याला शेअर करा. बॅच 2023, 24 आणि 25, म्हणजे 2023ला पासआउट झालाय, 24ला झालाय, 25ला झालाय, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके, त्याच्यानंतर काय आहे की हायेस्ट क्वालिफिकेशन शुड बी ग्रॅज्युएट ओनली.
ग्रॅज्युएशनपेक्षा जास्त म्हणजे मास्टर डिग्री झालेली आहे तर तुम्ही ती अप्लाय नाही करू शकत, ग्रॅज्युएशन करू शकता. कारण की मास्टर डिग्रीवर यांच्या वेगळ्या वॅकन्सी आहे, तिथे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. कारण की जास्त शिक्षण घेतलंय तर चांगल्याच पोस्टसाठी अप्लाय केलं पाहिजे जर का स्किल्स असेल तर. ओके. त्यानंतर शिफ्टमध्ये तुमचं काम असणार आहे, असं नाही की एकच शिफ्ट मिळेल, रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे. आता सिलेक्शन प्रोसेस काय होणार आहे तर ॲप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुमचं होणार आहे. ओके. जसं मी तुम्हाला बोललो इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे, पण इथे तुमचा इंटरव्ह्यू घेण्याआधी एक छोटीशी ॲप्टिट्यूड टेस्ट असते. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हाच तुम्हाला हे सगळं समजून जाईल, त्यामुळे तुम्हाला तयार होऊन जायचं आहे. आता TCSच्या इंटरव्ह्यूला जाताना कशा प्रकारे तयारी करायची ते इंटरव्ह्यूचं बुक मी टॅग केलं आहे, तिथून तुम्ही करून घ्या. आणि या जॉबसाठी कम्युनिकेशन खूप चांगलं पाहिजे, तर त्या रिलेटेड पण एक बुक आहे, ते पण मी तुम्हाला इथे टॅग करून देईल, तिथून तुम्ही कम्युनिकेशन पण सुधारून घ्या. म्हणजे कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू या दोन गोष्टी तुमच्यासाठी मेन आहे या प्रोफाईलसाठी. कारण की तुमच्या जॉबचं नाव काय म्हणजे तुमची प्रोफाईल काय असणार आहे तर बॅक ऑफिस ऑपरेशन असणार आहे, डाटा प्रोसेसिंग असणार आहे. त्यामुळे MS ऑफिस, एक्सेल वगैरे याचं पण नॉलेज तुमच्याकडे असेल तर बेस्ट आहे. ओके. हे सगळं तुमच्या रेझ्युमीमध्ये पाहिजे बरं का, स्किल्समध्ये नसेल तर मग अवघड आहे बाबा. त्याच्यानंतर काय काय तुम्हाला घेऊन जायचं इंटरव्ह्यूला तर अपडेटेड रेझ्युमे, बघा तेच यांनी लिहिलंय अपडेटेड पाहिजे. यावर मी प्रोफेशनल व्हिडिओ बनवलाय, फ्री सॅम्पल दिले, तुम्ही जस्ट यूट्यूबवर सर्च करा आयकॉनिक मराठी CV किंवा रेझ्युमे, तुम्हाला ते व्हिडिओ दिसेल, त्याच्या खाली सॅम्पल दिसेल, माझं नाव खोडून तुमचं नाव टाकून बाकी सगळी माहिती टाकून कुठल्या पोस्टला अप्लाय करताय त्यानुसार स्किल बदलताय तर ते स्किल्स तुम्हाला मेन्शन करायचे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ID जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड नेऊ शकताय. अकॅडमिक डॉक्युमेंट ओरिजिनल अँड स्कॅन कॉपीज, म्हणजे तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे पण झालं त्याचे मार्कशीट ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स दोन्ही घेऊन जायचे. TCS ॲप्लिकेशन फॉर्म, आता अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. TCSच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण अप्लाय करणार आहोत आणि त्याची प्रिंट काढून तुम्हाला ती पण घेऊन जायची आहे. जे अप्लाय करणार नाही ते TCSच्या वेबसाईटवर त्यांना तिथे एंट्री मिळणार नाही. ओके. बाकी इथे बघा दिले आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला तिथे नाव टाकायचं आहे आणि BPS कॅटेगरीवर करायचं. जसं मी तुम्हाला बोललो ही नॉन ITची आहे, त्यामुळे इथे आपण BPS बिझनेस प्रोसेस सर्व्हिस ही या प्रोसेस थ्रू आपलं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे BPS कॅटेगरीला अप्लाय करायचं आहे. रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन टू क्रिएट प्रोफाईल क्रिएट करायची आहे. आता कशी करायची आहे ते समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. तर बघा ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर पण टाकून देईल, फर्स्ट कमेंटमध्ये पण टाकून देईल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर मराठीत सगळी माहिती वाचायला मिळेल आणि रजिस्टर नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर नावावर क्लिक केल्यानंतर BPS आहे तर इथे बघा बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस, जर तुमचा IT झाला असेल तर इथे करायचं आहे, पण आता ही वॅकन्सी BPS साठी आहे तर BPS यावर क्लिक करायचं. ओके. इथे बघा BPS वर मी क्लिक केलं आहे, कंटिन्यू म्हणतोय. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून रिक्वेस्ट OTP करायचा आहे, OTP टाकून घ्यायचा आहे. OTP आलाय, OTP सबमिट केलाय. OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, म्हणजे आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव, जन्मतारीख, मिडल नेम सगळं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हे पर्सनल डिटेल्स आहे ते टाकून कंटिन्यू करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. म्हणजे तुमचं आधार कार्ड प्रमाणे नाव टाकल्यानंतर मग तुमचं शिक्षण काय झालंय, 10वी 12वी जे पण झालंय, किती मार्क पडले, कुठल्या कॉलेजमधून केलंय, युनिव्हर्सिटीमधून केलंय, ते डिटेल्स टाकून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, डायरेक्ट इंटरव्ह्यू तुमचा होतोय, पुण्यामध्ये आहे, TCS मध्ये आहे. त्यामुळे जे एलिजिबल असेल त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.